अरे भाऊ, ही क्रांतीची लूट हाय. या पैशातून तुझ्या पोरग्याला गुटी पाज, पोरग क्रांतिकारक होईल बघ. फकीराचे हे सहज शब्द नसून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाची भविष्यवाणी ठरली खरी. आणि म्हणूनच रशियात हॉटेल सोव्हिएत स्कायमध्ये इंदिराजींच्या बरोबरीनं अण्णाभाऊ साठेंचं तैलचित्र दिमाखात आज उभं आहे. आणि तशाच दिमाखात अण्णाभाऊंचा पुतळा मॉस्कोच्या स्टेट लायब्ररीच्या आवारात मोहनदास करमचंद गांधी यांच्या बरोबरीनं उभा राहिला. अवघं 1.5 दिवसाचं शिक्षण असूनही अण्णाभाऊ साठे एक जगप्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून नावाजले. अण्णाभाऊ साठे हे सहज कवी होते. त्यांच्या नजरेला जे दिसलं, मनाला जे भेटलं ते त्यांच्या लेखणीतून सहज उतरलं. मुंबईत वास्तव्यास असताना मलबार हिलवरचा राजेशाही थाट त्यांनी जसा रेखाटला, त्यात सहजतेनं परळीतल्या झोपडपट्टीतली भयानकताही लोकांच्या नजरेस आणून दिली. अशा ह्या सृजनशील लोकनेत्यांना माझा मानाचा मुजरा. जय हिंद, जय भारत, जय सनातन. धर्मो रक्षति रक्षितः.